Hello friends, welcome you all on my YouTube channel शिंदे इंग्लिश क्लास. फ्रेंड्स, जसं तुम्हाला माहित आहे, आपण नेहमी अगदी सोप्या भाषेमध्ये सहज तुम्हाला समजेल अशा शब्दांमध्ये इंग्रजीचे स्पोकन तसेच व्याकरण आणि रायटिंग स्किलचे धडे तुम्हाला देत असतो, जे की तुम्ही निश्चित पाहत आहात. चॅनल निश्चित तुमच्या सपोर्टमुळे आता ग्रो झालेला आहे, आणखीन ग्रो करतो आहे. असाच सपोर्ट राहू द्या. मित्रांना, रिलेटिव्ह ज्यांना निश्चित चॅनलची माहिती द्या. फ्रेंड्स, आपल्याला माहित आहे, ज्या व्यक्तींना इंग्रजी वाचता येतं आणि ज्यांना बोलण्याची इच्छा आहे अशांकरता स्पोकन इंग्लिशचे अगदी सोप्या शब्दांमध्ये भाषेमध्ये आपण त्याच्यावरती व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. निश्चित तुम्ही ते पहा. आज फ्रेंड्स, आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये पण असे क्वेश्चन्स येतात जे ग्रामर वरती आधारित असतात आणि तुम्हाला शाळेमध्ये स्कूलमध्ये असे क्वेश्चन्स येत असतात. त्यामध्ये एक जो पॉइंट आहे क्लॉज, या क्लॉज वरचा आपण एक कंटेंट आज पाहणार आहोत की त्याचे प्रकार आहेत आणि त्या प्रकारामध्ये नेमका तो पॉइंट कसा आयडेंटिफाय करायचा हे पाहणार आहोत फ्रेंड्स. ओके, पहिल्यांदा आपण समजावून घेऊया फ्रेंड्स. क्लॉज जे आहे, काइंड्स ऑफ क्लॉज. काइंड्स म्हणजे प्रकार. क्लॉजचे प्रकार आहेत फ्रेंड्स. त्यामध्ये प्रिन्सिपल क्लॉज आहे, सबऑर्डिनेट क्लॉज आहे आणि कोऑर्डिनेट क्लॉज आहे फ्रेंड्स. ओके, या प्रिन्सिपल क्लॉजला फ्रेंड्स मेन क्लॉज असं देखील म्हटलं जातं किंवा इंडिपेंडेंट क्लॉज असं देखील म्हटलं जातं. कारण का, तो स्वतंत्र असतो म्हणून त्याला प्रिन्सिपल, मेन किंवा इंडिपेंडेंट क्लॉज असं देखील म्हटलं जातं. दुसरा प्रकार जो आहे क्लॉजचा फ्रेंड्स, तो आहे सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज हा फ्रेंड्स डिपेंड असतो प्रिन्सिपल किंवा मेन क्लॉज वरती. ओके, तिसरा प्रकार आहे कोऑर्डिनेट क्लॉज. ओके फ्रेंड्स, तर आता आपण सबऑर्डिनेट क्लॉज याच्यामध्ये तीन प्रकार जे पडतात. पहिला आहे नाउन क्लॉज, दुसरा आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि तिसरा आहे ऍडवर्ब क्लॉज. हे प्रकार आहेत सबऑर्डिनेट क्लॉजचे. ओके फ्रेंड्स, तर यामध्ये आपण पहिल्यांदा नाउन क्लॉजचे प्रकार पाहणार आहोत फ्रेंड्स. नाउन क्लॉज बघा फ्रेंड्स, क्लॉजेसचे प्रकार तीन. प्रिन्सिपल, त्यालाच मेन क्लॉज म्हटलंय, त्यालाच इंडिपेंडेंट क्लॉज असं म्हणतात. दुसरा आहे सबऑर्डिनेट, तिसरा आहे कोऑर्डिनेट. आता सबऑर्डिनेट क्लॉजचे तीन प्रकार, त्यामध्ये नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडवर्ब क्लॉज. ओके फ्रेंड्स, आता नाउन क्लॉज हा नेमका त्या वाक्यामध्ये कसे काम करतो हे आपण समजून घेणार आहोत, जे की अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत फ्रेंड्स. जे तुम्हाला रिवाइज पण करायचं आहे, तुम्ही नोट डाऊन पण करून घेऊ शकता फ्रेंड्स. बघा, नाउन क्लॉज जो आहे फ्रेंड्स, आपण फंक्शन तो काय करतो त्या वाक्यामध्ये ऍज अ नाउन म्हणून फंक्शन करतो फ्रेंड्स. नाउन म्हणून. ओके, तर या वाक्यावरून तुम्हाला लक्षात येत असेल फ्रेंड्स. बघा, शी आस्क्ड मी वेअर आय वॉज गोइंग. आणि याला ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे फ्रेंड्स. नाउन क्लॉज त्या वाक्यातला कसा ओळखायचा, तर जो WH चा क्वेश्चन आहे व्हॉट, या व्हॉटचे उत्तर देत असतो त्या सेंटेन्स मधला पार्ट, त्याला आपण नाउन क्लॉज असं म्हणतो. उदाहरणानं आपण समजावून घेऊयात फ्रेंड्स. हे पहा, या उदाहरणामध्ये शी आस्क्ड मी वेअर आय वॉज गोइंग, हा जो अंडरलाईन केलेला भाग आहे फ्रेंड्स, तो पहा, शी आस्क्ड मी. आता जर आपण व्हॉट, काय विचारलं असं जर आपण इथे गृहीत धरलं फ्रेंड्स, काय म्हणजे व्हॉट ह्या शब्दाचं उत्तर आपल्याला वरील वाक्यामध्ये कुठे मिळतं आहे, तर हे उत्तर आपल्याला मिळतं आहे वेअर आय वॉज गोइंग. शी आस्क्ड मी, तिनं मला विचारलं. मग आपण जर विचारलं काय विचारले, म्हणजे काय या शब्दाचे उत्तर आपल्याला त्या सेंटेन्स मध्ये जो शब्द देतो, म्हणजेच अंडरलाईन केलेला हा शब्द काय म्हणजेच व्हॉट, ह्या शब्दाचे उत्तर आपल्याला देतो आहे. म्हणून हा जो क्लॉज आहे तो आहे नाउन क्लॉज फ्रेंड्स. लक्षात आलं फ्रेंड्स? पहा, अगदी सोपं आहे. फंक्शन काय आहे नाउन क्लॉजचं, त्यामध्ये तो नाउन क्लॉज हे जर फाइंड आउट करायचं असेल तर व्हॉट म्हणजेच काय या प्रश्नाचं उत्तर आपल्याला ज्या पार्ट मधून त्या सेंटेन्सच्या मिळेल त्याला आपण नाउन क्लॉज असं म्हणणार. नोट डाऊन करू शकता फ्रेंड्स तुम्ही. म्हणून आपण इथे सोप्या पद्धतीने लिहिलेलं आहे की काय या शब्दाचे उत्तर आपल्याला वाक्यामधील जो भाग घटक देतो तो असतो नाउन. आणि हा बघा,
नाउन क्लॉज मध्ये हे कार्य करतो आहे ऍज अ नाउन म्हणून. ओके फ्रेंड्स, मला वाटतं तुम्हाला लक्षात आलेलं असेल. जर एखादा सेंटेन्स दिलेला असेल त्यामध्ये जर त्या पार्टचा व्हॉटचा आन्सर मिळत असेल तर तो असेल आपला नाउन क्लॉज. ओके फ्रेंड्स, आणखीन आता नाउन क्लॉज नेमका कशा पद्धतीने काम करतो फ्रेंड्स आपल्याला ते पाहायचं आहे. सेंटेन्स मध्ये नाउन क्लॉज ऍज अ सब्जेक्ट म्हणून पण काम करतो आहे. आपल्याला माहितीये फ्रेंड्स, सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट असतो, व्हर्ब असतो, ऑब्जेक्ट असतो. ओके फ्रेंड्स, तर याच्यामध्ये आता नाउन क्लॉज काय काय काम करतो पहिल्यांदा आपण ते पाहणार आहोत. तर तो ऍज अ सब्जेक्ट म्हणून काम करतो फ्रेंड्स. लेट्स सी, या वाक्यामध्ये तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, व्हॉट आय विल डू इज अनसर्टेन. जो की अंडरलाइन केलेला हा पार्ट आहे फ्रेंड्स, हा आहे सब्जेक्ट. आपल्याला जसं म्हटलं की इज हा वर्ब आहे आणि अनसर्टेन हा आहे ऑब्जेक्ट. म्हणजे या सेंटेन्स मध्ये फ्रेंड्स तुम्ही पाहू शकता नाउन क्लॉजचं फंक्शन ऍज अ सब्जेक्ट म्हणून इथं आहे व्हॉट आय विल डू, जो सब्जेक्ट पार्ट आहे या सेंटेन्सचा. म्हणून त्याचं नाउन क्लॉजचं काम त्या सेंटेन्स मध्ये ऍज अ सब्जेक्ट म्हणून देखील असतं. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट फंक्शन तो काय करतो बघा. या सेंटेन्स मध्ये तो सब्जेक्ट म्हणून काम करतो आहे. आता नेक्स्ट सेंटेन्स मध्ये तो ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून काम करतो आहे फ्रेंड्स. जसं की इथे पहा ऑब्जेक्ट इकडे लिहिलेला आहे, पण या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट म्हणून त्यानं काम केलंय. या सेंटेन्स मध्ये ऍज अ ऑब्जेक्ट. लेट्स सी सेंटेन्स फ्रेंड. आय कांट से व्हॉट डज ही डू. ओके फ्रेंड्स, इथे बघा आय हा सब्जेक्ट आहे, कांट से हे दोन्ही वर्ब आहेत फ्रेंड्स, आणि हा जो आहे हा आहे ऑब्जेक्ट. ओके फ्रेंड्स, जसं की आपण ऍक्टिव्ह वाक्याचं स्ट्रक्चर माहिती आहे, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. तर इथे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये नाउन क्लॉजनं ऑब्जेक्टचं फंक्शन केलेलं आहे. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट सेंटेन्स पण तोच आहे. शी टोल्ड मी दॅट शी वुड रिझाइन. ओके फ्रेंड्स, शी हा आपला सब्जेक्ट आहे, टोल्ड आपला वर्ब आहे, आणि बघा हा जो पार्ट आहे फ्रेंड्स हा आहे आपला ऑब्जेक्ट. ओके फ्रेंड्स, तर तुम्हाला इथे लक्षात येत असेल की आपण ज्यावेळेस क्लॉजेसचे प्रकार पाहतो आहोत, सबऑर्डिनेट क्लॉज मधून आपण नाउन क्लॉज पाहतो आहोत, आयडेंटिफाय कसा करायचा आहे. तर पहिल्यांदा आपण पाहिला की याच्यामध्ये तो व्हॉट या शब्दाचं उत्तर मिळालं की तो आपल्याला नाउन क्लॉज आहे असं कळेल. पुढच्या वाक्यामध्ये आपण सब्जेक्ट म्हणून तो काम करतो आहे इथं पाहिलं, आणि आत्ताच्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट म्हणून देखील नाउन क्लॉज काम करतो. ओके फ्रेंड्स, अशीच नाउन क्लॉजची फंक्शन्स आहेत ती देखील समजावून घेऊया पुढे. आता तो ऍज ऑब्जेक्ट ऑफ द प्रिपोजिशन. लक्षात घ्या फ्रेंड, आता तो कशाचं ऑब्जेक्ट म्हणून काम करणार आहे, प्रिपोजिशनचं. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झामची पण तयारी करणारे विद्यार्थी असतात, असे प्रश्न निश्चित येतात. तुम्हाला स्कूल्स मध्ये पण कॉलेजमध्ये पण असे क्वेश्चन्स येतात. निश्चित तुम्हाला याचा बेनिफिट होईल फ्रेंड्स. तुम्ही लक्ष देऊन पहा, अगदी सोपं आहे. ऑब्जेक्ट कशाचा आहे तर प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट म्हणून तुम्ही या वाक्यामध्ये पाहू शकता. प्लीज लिसन टू व्हॉट ही सेज. ओके फ्रेंड्स, इथे हा जो टू आहे फ्रेंड्स हा आपला प्रिपोजिशन आहे, आणि त्या प्रिपोजिशनचा तो ऑब्जेक्ट म्हणून काम करतो आहे आता जो नाउन क्लॉज आहे व्हॉट ही सेज. ओके फ्रेंड्स, प्लीज लिसन टू व्हॉट ही सेज. म्हणजेच आपल्याला माहिती आहे हा जो भाग आहे हा सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे, आणि हा प्रिपोजिशन आहे, आणि त्याच्यानंतरचा भाग हा ऑब्जेक्ट आहे. म्हणून नाउन क्लॉजचं इथे देखील फंक्शन ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून आहे, पण प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट म्हणून आहे. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट सेंटेन्स मध्ये आणखीन समजावून सांगतो. आय फाइंड नो सेन्स इन व्हॉट यू स्पोक. बघा फ्रेंड्स, इथे इन हा आपला प्रिपोजिशन आहे, आणि हा अगोदरचा भाग हा आपला जसं की आय हा सब्जेक्ट आहे, फाइंड हा आपला वर्ब आहे, आणि इथे इन हा प्रिपोजिशन आहे, आणि मग त्याचा ऑब्जेक्ट म्हणून पुन्हा व्हॉट यू स्पोक. म्हणजे फ्रेंड, नाउन क्लॉज हा फंक्शन कोणत्या कोणत्या पद्धतीने करतो त्यातला हा एक प्रकार.
की ऑब्जेक्ट म्हणून तो प्रिपोजिशनचा पण काम करतो. नेक्स्ट, ऍज अ कॉम्प्लिमेंट टू अ वर्ब म्हणून देखील नाउन क्लॉज काम करतो. कसं पाहूयात एक्झाम्पल मध्ये बघा. दिस इज व्हॉट आय सेड, लाईफ इज हाऊ वी एन्जॉय इट. बघा फ्रेंड्स, इथे इज हे दोन्ही वर्ब आहेत फ्रेंड. ओके, आणि या इजची ही जी आहे ही कॉम्प्लिमेंट आहे. व्हॉट आय सेड, लाईफ इज हाऊ वी एन्जॉय इट. म्हणजे नाउन जो आहे तो कॉम्प्लिमेंटचं पण इथे काम करतो आहे. एकदम इझी आहे फ्रेंड्स. ज्यावेळेस क्वेश्चन येईल तुम्हाला या पद्धतीचे वर्ब नंतर जर कॉम्प्लिमेंट दिसत असेल तर निश्चित तुम्ही त्याला आयडेंटिफाय करा. नाउन क्लॉज आहे आणि तो यूज झालाय ऍज अ कॉम्प्लिमेंट टू वर्ब. वर्बला तो कॉम्प्लिमेंट म्हणून तिथे यूज करण्यात आलेला आहे. ओके फ्रेंड्स, नेक्स्ट अजून पाहूयात की नाउन क्लॉज आणखीन काय फंक्शन करतोय. बघा, ऍज केस इन अपोजिशन टू द नाउन. फ्रेंड्स, अपोजिशन हा जो शब्द आहे हा विरोधी म्हणून नाहीये. त्याचं स्पेलिंग ओ डबल पी ओ असं असतं. हा ए डबल पी ओ म्हणजेच काय, हा जो आहे हा नाउनला स्पष्ट करणारा असा याचा अर्थ आहे फ्रेंड्स. ओके, ऍज केस इन अपोजिशन टू द नाउन म्हणजे नाउनला जास्तीत जास्त स्पष्ट करणारा म्हणून तो इथे काम करतो आहे. बघा, his wish that he may become an MLA is unreasonable. बघा फ्रेंड्स, आता इथे नाउन कोण आहे म्हणजे his wish. ओके फ्रेंड्स, आणि याला जास्तीत जास्त अपोजिशन म्हटले की स्पष्ट करणारा आहे. हा फंक्शनचा भाग आहे की दॅट ही मे बिकम एन MLA. दॅट पासूनचा MLA पर्यंतचा हा जो अंडरलाइन पार्ट आहे भाग तो आहे अपोजिशन. म्हणजे तो काय करतोय, नाउनला जास्तीत जास्त स्पष्ट करण्याचं काम करतो आहे. ओके फ्रेंड्स, त्याच्यानंतर ऍज ऑब्जेक्ट टू अ पार्टिसिपल. बघा, इथं आपण प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट म्हणले, आता इथे ऑब्जेक्ट आहे तो पार्टिसिपलचा आहे. पार्टिसिपलचा. ओके, पार्टिसिपल म्हणजे आपल्याला माहिती आहे वर्बच्याच फॉर्मला पार्टिसिपल असं म्हणतात. लेट्स सी, ही केम टू मी होपिंग दॅट आय वुड हेल्प. त्याच्यानंतर शी केम टू मी थिंकिंग दॅट आय शुड हेल्प. आता फ्रेंड्स, याच्यामध्ये तुम्ही पहा जो होपिंग वर्ड आहे, जो थिंकिंग वर्ड आहे फ्रेंड्स, याला काय करतो आहे, हा ऑब्जेक्ट हा जास्तीत जास्त काय करतोय, एक्सप्लेन करतो आहे. म्हणजे होपिंग दॅट आय वुड हेल्प आणि थिंकिंग दॅट आय शुड हेल्प. म्हणजे नाउन क्लॉज मध्ये तो ऍज अ पार्टिसिपलचा ऑब्जेक्ट म्हणून देखील फंक्शन करतो आहे. तर ही वेगळी वेगळी नाउन क्लॉजची फंक्शन्स आहेत ते आपण एकदा रिवाइज करायचे, नोट डाऊन करायचे फ्रेंड्स. अगदी सोपं आहे, तुमच्या ते लक्षात देखील येत असेल. पुढे आणखीन काय फंक्शन आहे नाउन क्लॉजचं फ्रेंड्स ते पाहू शकतो आपण. ऑब्जेक्ट आहे तो पुन्हा कशाला, तर इन्फिनिटिव्हचा. इन्फिनिटिव्ह म्हणजे तुम्हाला माहिती असेल फ्रेंड्स, इन्फिनिटिव्ह कशाला म्हणतात की 2 प्लस V1 म्हणजेच काय, 2 प्लस क्रियापदाचं पहिलं रूप, याला इन्फिनिटिव्ह फॉर्म असं म्हणतात फ्रेंड्स. ओके, जी क्रियापदाची 5 रूपे आहेत, पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि पाचवं, जे पाचवं रूप आहे तो इन्फिनिटिव्ह फॉर्म असतो. तुम्हाला हा देखील क्वेश्चन येत असतो परीक्षेमध्ये की दिलेल्या सेंटेन्स मध्ये जर अदर फॉर्म दिलेला असेल आणि त्याला इन्फिनिटिव्ह फॉर्म द्यायचा असेल म्हणजे तुम्हाला 2 प्लस V1 लिहायचा असतो. आता इथे देखील बघा फ्रेंड, तो ऑब्जेक्ट म्हणून काम करतो आहे या इन्फिनिटिव्ह फॉर्मचा. लेट्स सी, एक्झाम्पल मध्ये कळेल फ्रेंड्स. आय वॉन्ट टू नो व्हॉट ही थिंक्स, ही वॉन्ट्स टू एन्क्वायर वेअर डज ही लिव्ह. तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता इन्फिनिटिव्ह फॉर्म इथं आहे फ्रेंड्स. टू नो म्हणजे 2 प्लस V1, त्याच्यानंतर टू एन्क्वायर 2 प्लस एन्क्वायर. ओके फ्रेंड्स, आता तुम्ही यामध्ये पाहू शकता की या दोन इन्फिनिटिव्ह फॉर्मचा तो ऑब्जेक्ट म्हणून इथं काम करतो आहे फ्रेंड्स. इकडे आपण माहिती आहे सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि इन्फिनिटिव्ह फॉर्मचा ऑब्जेक्ट म्हणून आता नाउन क्लॉज काम करतो आहे. अगदी इझी आहे फ्रेंड्स. आय आणि ही हा सब्जेक्ट आहे, वॉन्ट आणि वॉन्ट्स हा आपला वर्ब पार्ट आहे
आणि 2 प्लस V1 हा आपला इन्फिनिटिव्ह फॉर्म आहे. या इन्फिनिटिव्ह फॉर्मचा आता ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून इथं नाउन क्लॉज काम करतो आहे. ओके फ्रेंड्स, तर हे आहे नाउन क्लॉजचं एकूण फंक्शन म्हणजे कार्य काय करतो त्या फ्रेज मध्ये ते आपण पाहिलेलं आहे. तो ऍज अ सब्जेक्ट म्हणून काम करतो, ऍज अ ऑब्जेक्ट म्हणून काम करतो, प्रिपोजिशनचा ऑब्जेक्ट म्हणून काम करतो, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटचा काम करतो, त्याच्यानंतर अपोजिशन टू द नाउन म्हणून जसं की स्पष्ट जास्तीत जास्त करतो, आणि इथे ऑब्जेक्टचा पार्टिसिपल आणि शेवटी ऑब्जेक्ट आहे तो इन्फिनिटिव्ह फॉर्मचा. तर फ्रेंड्स, याच्या पुढे देखील आपल्याला जसं की आता आपण इथे नाउन क्लॉज ह्याचा फंक्शन पाहिलेला आहे. याच्यानंतर पुढे आपल्याला ऍडजेक्टिव्ह क्लॉज पाहायचा आहे, ऍडवर्ब क्लॉज पाहायचा आहे, आणि यामध्ये नेमकं त्याला काम कसं करतो आणि आयडेंटिफाय कसं करायचं आज जसं पाहिलेलं आहे सोप्या पद्धतीने, निश्चित तसंच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.